पूर्वा, ए पूर्वा, पूर्वा, ए पूर्वा, अरे सकाळ झाली, उठ बाळा, शाळेत जायचं नाहीये का? ए शाळेची बस येईल, उठ लवकर. ए पूर्वा, अरे उठ. थोडा वेळ किती बाळा, मी डबा करते, तू पटकन आवरून घ्यायला ये, शाळेची बस येईल आता. काय मग शाळेत काय शिकवलं? काय नाही आहे ते रोजच ते अभ्यास. किती दिला? कमीच आहे आणि आज दिलं पण नाही, कारण टीचर्स आलेच नव्हते. आई एक मला विचारायचं, विचारू? हो विचार ना बाळा. मला बहीण. ठीक आहे, चहा. अहो ऐका ना. हा बोल ना. लग्न झाल्यापासून तुझंच तर ऐकते, बोल. पूर्व सकाळी म्हणत होता की मला मोठी दिदी का नाही म्हणून. मला याच्यावर काय बोलावं तेच कळेनासं झालं की आपण जर एखादी मोठी मुलगी दत्तक म्हणून घेतली असती तर. दत्तक काय पण काय बोलू नको. तुला 6 महिने 1 वर्ष लागतं. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी नाही बघतो, सारखं विचारत असतो मला दिदी काय. झालं खेळून? हो. आई मला भूक लागली आहे. पोहे बनवले ते आणून देते तुला. नाही मला पोहे नको. मग काय पाहिजे? मला वडापाव. मॅगी देऊ करून? नाही. वडापाव वगैरे आता काय मिळणार नाही. मग चायनीज वेळ? अजिबात नाही. नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पावसाळ्यात ही वस्तू खायची नसते, माहिती आहे ना? नाही पण मला आता खायचे, मला भूक लागली आहे. नाही, अजिबात मिळणार नाही तुला खायला. काय या पोराचं करायचं काय माहित. मोबाईल आला? हो आले. दीदी कुठे आहे रे? असं लागलं. दीदीला बोलो दीदीला. दिव्या, हे दिव्या, हे तुझ्यासाठी गिफ्ट आणले बघ. हे घे तुला गिफ्ट. थँक्यू काका बाबा. आणि हो माझ्यासाठी? तुझ्यासाठी हा काय मोबाईल घेतलाय ना. पण ह्याच्यात तर नेटच नाही आणि मला पबजी खेळण्यासाठी नेट पाहिजे. नेट कशाला पाहिजे? लहान मुलांनी पबजी खेळायचं नसतो, माहिती आहे ना? जे मोबाईल मध्ये गेम आहेत ना तेच तुला खेळायचे. तुम्ही फक्त दीदीलाच लाड करा, मला तर करूच नका. दीदी जेव्हापासून घरात आले मला कोण बघत पण नाहीये. कपडे आणले ते पण तिलाच, नेल पेंट आणले ते पण तिलाच. अरे पण तूच म्हणत होतास ना मला दीदी नाही आहे म्हणून. मग आता तिला आणले तर तू तिच्याशी असं का वागतोयस? दीदी तू रडू नको ना, मी तुला आतापासून कधीच त्रास देणार नाही. सॉरी दीदी. अरे मी रडत नाहीये, माझ्या डोळ्यात की नाही कचरा गेलाय. ते जाऊ दे. तुला माहितीये का उद्या काय? काय आहे? उद्या की नाही रक्षाबंधन आहे, मी तुला राखी बांधणार आहे. आपण राखी घ्यायला जाऊया मग. हा, चल.